आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम मागच्या काही दिवसांपासून आपल्याला संपूर्ण देशभरामध्ये जाणवत आहेत। मी सध्या सोलापुरातल्या एका गॅस पंपावरती जिथं रिक्षा चालक आपला गॅस भरतात। खरं तर LPGमध्ये मोठा तुटवडा जो आहे तो जाणवतो आणि त्यामुळं गो गॅस जो व्यावसायिकरित्या वापरला जातो त्या पंपांवरती देखील आपल्याला मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर LPG गॅसचे पंप जे आहेत ते रिक्षा चालकांसाठी बंद करण्यात आले, त्यामुळे गो गॅससारखे जे व्यावसायिक कंपन्या आहेत त्यांचा गॅस जे ते रिक्षा चालक वापरत आहेत। मात्र त्यासाठी देखील अशा पद्धतीने लांबच्या लांब रांगा आहेत, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत नजर दिसते, रिक्षा दिसत आहेत। मला जिथ शेवटचा टोकही दिसत नाही इतकी गर्दी आहे। अशीच गर्दी होते रोज? रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पंप बंद होईपर्यंत एवढीच गर्दी आहे। काय पण किती दिवसापासून असं दिसतं? हे 15-20 दिवसापासून आहे असं चाललं कंटिन्यू। खूप दरात काही वाढ झाली? दरात वाढ गेलेली आहे बहुत। 55 रुपये किलो होतं अगोदर, आज 85 रुपये किलो विकायला लागले। LPG तुम्ही आधी भरत होतात, LPG पंपांची काय स्थिती आहे आता? सध्या LPG पंप बंद आहेत, फक्त गोव्यात चालू आहे। पण काय किती त्रास सहन करावा होता सगळ्यांना? खूप त्रास सहन करावा लागतो सर। आता 15 दिवस झाला आहे, तास भरून आपण नंबर लावून गॅस घेतो। अगोदर 8-10 पंप चालू होते, आता सध्याला 3च चालू आहेत सोलापूर। ते पण गो गॅसचे चालू आहे। प्राईम फ्युएलचं वगैरे ते सगळे बंद आहेत। सकाळची वेळ जी ती महत्त्वाची असते, भाडे असतात सकाळी, लोक जात असतात तिथं, त्यावेळी तुम्ही रांगेत उभे दिसता। अभी कैसा है वो टाइम पे तो यहाँ पे गैस डालना ही ज़रूरी पड़ता है। वो टाइम पे इसके लिए तो 1.5-2 घंटा ये लाइन पे लग के अब डालना ही पड़ता है। ये गैस डालने के बाद ही आगे रिक्शा चलती है, उसके अलावा कुछ पर्याय है ही नहीं दूसरा सोलापुर में। घंटे का टाइम जाता है इसके अंदर? का टाइम इसके अंदर 1.5-2 घंटे आराम से इसके अंदर ही चले जाते हैं। हाँ, भाड़े में कुछ बढ़ोतरी हुई है आपने? भाड़े में पैसेंजर को बोल रहे हैं, जो सकार्य करते हैं, जो एक्सेप्ट करते हैं वो करते हैं। बाकी लोग बोलते हैं नहीं हम पहले इतने में आते इतने देते, अभी भी वैसे ही चलता है। जो एक्सेप्ट करते हैं वो देते हैं, जो समझदार है वो देते हैं। काका, भाड्यात जर तुम्ही कस्टमरला सांगितलं की गॅसचे रेट वाढले, जरा भाडं वाढवून द्या, देतात का तसं? नाही, उलट कम देते, कम द्यायला तर आम्हाला काय करायचं, तुमचा गॅस तुम्ही बघून घ्या। सगळ्या बाजूने फटका बसतो? सगळीकडनंच आहे। आता 2 तास झालं नंबरला आहे, 100 गाड्यापासून आत्तापर्यंत ढकलत आलो। ही सगळी परिस्थिती आहे। खरं तर अनेकांचा उदरनिर्वाह जो आहे तो रिक्षांवरती असतो, मात्र या रिक्षांची परिस्थिती आपण या ठिकाणी बघताय। खरं तर पंप जे आहे ते माझ्या पाठीमागच्या बाजूला आहे आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत रिक्षांची रांग आपल्याला पाहायला मिळेल। जसं मी आत्ता रिक्षा चालक म्हणताय, जवळपास सोलापूरमध्ये 8 ते 10 पंप जे आहेत ते होते, मात्र LPGचा तुटवडा जो आहे तो काही दिवसांपासून जाणवतोय आणि त्यामुळं LPG पंप जे आहेत ते व्यावसायिक प्रत्येकच कारणासाठी बंद करण्यात आलेले आहेत। केवळ घरगुती वापरांसाठी LPG पुरवठा उपलब्ध करण्यात आलेला आहे। त्यावेळेस गो गॅससारख्या ज्या कंपन्या आहेत, व्यावसायिक कंपन्या, त्यांचा गॅस पुरवठा जो आहे तो केवळ व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येतो। त्याचं देखील रेट जे आहेत ते देखील वाढवण्यात आलेले आहेत। जिथं 55 रुपये किलो प्रमाणे रेट वाढ। सरकारला एकच विनंती आहे, परिस्थिती पाहता रिक्षावाल्यांचा भाडेवाढ करावा, ही रिक्षाच्या वतीने मी विनंती करत आहे। किती वाढलेत रेट आणि काय झालं? पूर्वी होता 49 रुपये पूर्वी होता, आता 85, म्हणजे जवळपास डबल झालेलं आहे LPGचा रेट। त्या मानाने आमचं आर्थिक बाजू कोलमडलेली आहे। त्यामुळं आम्ही एकच विनंती करतो सरकारला की आम्हाला भाडेवाढ करावा। लोकांना तुम्ही सांगता की गॅसचे रेट वाढलेत, भाडं वाढवून द्या, लोक काय म्हणतात? लोक म्हणजे आमची बी जे तुमची जी परिस्थिती आहे ते तशी आमची तशी परिस्थिती आहे। आम्ही पण तुम्हाला भाडेवाढ देऊ शकत नाही, कारण तुमच्यावर बी हे संकट कोसळलेलं आहे, आमच्यावर बी तसंच संकट कोसळलेलं आहे। लोकांचं देखील असंच म्हणणं असतं की जसं ज्या पद्धतीनं तुमच्यावरती संकट आहे त्या पद्धतीनं आमच्यावर संकट आहे, त्यामुळे आम्ही भाडेवाढ देऊ शकत नाही असं लोकांचं म्हणणं असतं आणि त्यामुळं रिक्षा चालकांना जो आहे तो मोठा फटका सहन करावा लागतं। या ठिकाणी आपण बघताय हे गो गॅसचं पंप आहे, जिथं LPG भरण्यासाठी रिक्षा चालकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। जसं रिक्षा चालक म्हणतायत, आधी 49 ते 55 रुपयांपर्यंत प्रति किलो गॅस मिळत होतं, मात्र आता मागच्या काही दिवसांपासून या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। जवळपास 85 रुपयांपर्यंत हे दर पोहोचलेले आहेत, त्यामुळे रिक्षा चालकांना आर्थिक नुकसान जे ते सहन करावं लागतं। त्या पद्धतीनं सकाळची जी महत्त्वाची वेळ रिक्षा चालकांची असते ती अशा पद्धतीनं रांगेत उभं राहून काढावं लागत असल्यानं आर्थिक नुकसान रिक्षा चालकांना सहन करावं लागतोय। कॅमेरा पर्सन अयुब तकदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।